श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे, खूप पातळ रेषा असते आणि त्याच्यावर आपण सगळे चालण्याचा प्रयत्न करत असतो. कधी ते श्रद्धाकडून अंधश्रद्धेकडे झुकेल हे सांगता येत नाही. मासिक पाळी किंवा स्त्रियांच्या समस्या ज्या मेन मुस्लिम समाजात किंवा इस्लाम धर्मात ज्या आहेत, तर त्या मासिक पाळीला घेऊन काय अंधश्रद्धा आहेत? दर्ग्याला धरून ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत की तिथे ह्या दर्ग्यात नेऊन सोडलं की ते भूताचा असर झाला असेल तर तो उतरतो, वेडसरपणा असेल तर तो वेड उतरतं किंवा काय. आता मिरजेसारख्या काही दर्गा आहेत किंवा बडा ताजसारखी नागपूरमधली दर्गा आहे, आणखीन बऱ्याचशा दर्गा. आता ह्या 1-2 उदाहरणं आहेत तोंडावरची, पण अनेक दर्ग्यांमध्ये घरातले मानसिक रोगी नेऊन सोडले जातात. मग लहान वयातच तिला छान छान चकचकीत असं काहीतरी ते स्कार्फ वगैरे घेऊन दिले की तेच अट्रॅक्शन वाटत राहतं. आणि फॅशनकडे बुरख्याचे बुटिक्स पण आहेत फॉर एक्झाम्पल, ते महाग बुरखे वगैरे मिळत असतात तिथे. तर ते जर एकदा अट्रॅक्शन लागलं तर मग तो बुरखा काहीतरी वाईट आहे, तो आपल्या स्वातंत्र्यावर घालतो किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची मानसिकताच होत नाही. बाहेरच्या कंट्रीजमध्ये अरेबिक टोळ्यांमध्ये हा सगळा भाग होता की स्त्रियांची सुद्धा जेनायटल ऑर्गन्स चॉप करून काढले जायचे. कारण का तर ते जेनायटल ऑर्गन्स जसेच्या तसे राहिल्यामुळे त्यांची वासना अधिक भडकते आणि मग ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्या वासनांचं दमन करण्यासाठी किंवा तिला जास्त आनंद मिळतो, मग ती जास्त हे करत बसेल असं. भारतात हिंदू धर्मातील अंधश्रद्धेचा मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धेवर किती प्रभाव आहे? की जसं की भोंदू बाबा जे भारतात प्रमाण थोडं जास्त पाहायला मिळतं किंवा स्त्रियांच्या अंगात येणं, या गोष्टी मुस्लिम समाजात एखादी व्यक्ती किंवा स्त्री शिक्षण घेते तेव्हा त्याचा अंधश्रद्धा पाळण्यावर न पाळण्यावर काही परिणाम होतो का? अनेक पिढ्यांपासून धार्मिक परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर अनेक बंधने लादली जातात. त्यातील रूढी परंपरा या सगळ्यांचा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होताना दिसत असतोय. तर यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत मुस्लिम सत्यशोधक समाजमध्ये काम करणाऱ्या बेनजीर तांबोळी मॅडम आहेत. तर मॅडम, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगू शकाल का की काही महत्त्वाच्या अंधश्रद्धा ह्या मुस्लिम समाजात किंवा इस्लाम धर्मात दिसून येतात? सुरुवातीला तुमचे मी आभार मानते, कारण आपण हा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यावर बोलण्यासाठी आपण म्हणजे हा विषय घेतला तुम्ही बोलायला. आणि मार्गदर्शन वगैरे काही नाही, पण आपण गप्पा मारू शकतो ह्या विषयावर आणि बोलू शकतो. अंधश्रद्धा मुस्लिम समाज हे बोलत असताना पहिल्यांदा अंधश्रद्धा म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात बघावं लागेल किंवा माहीत आहे आपल्याला, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे, खूप पातळ रेषा असते आणि त्याच्यावर आपण सगळे चालण्याचा प्रयत्न करत असतो. कधी ते श्रद्धाकडून अंधश्रद्धेकडे झुकेल हे सांगता येत नाही. अंधश्रद्धा कुठली तरी एक अज्ञात भीती असते, एक अज्ञान असतं आणि त्याच्यातून मग ह्या गोष्टींकडे आपण किंवा माणसं ओढली जातात. कुठल्या एखाद्या भौतिक कारणाशिवाय किंवा भौतिक घटनेशिवाय एक घटना हा दुसऱ्या घटनेचा परिणाम आहे किंवा एक घटना घडली त्याचं कारण ती दुसरी घटना आहे, असं जेव्हा आपण कन्सिडर करत राहतो तेव्हा साधारणतः ती अंधश्रद्धा होते. इस्लाममध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जशा अंधश्रद्धा आहेत तसंच सगळ्याच समाजामध्ये अंधश्रद्धा असतात. मुस्लिम समाजी त्याला काही अपवाद नाही आहे. पण आपण इतर समाजातल्या अंधश्रद्धा थोड्या समोर जास्त लोकांच्या येत असतात, पण मासिक पाळी किंवा स्त्रियांच्या समस्या ज्या मेन मुस्लिम समाजात किंवा इस्लाम धर्मात ज्या आहेत, तर त्या मासिक पाळीला घेऊन काय अंधश्रद्धा आहेत? मासिक पाळीबद्दल एक जनरलच टॅबू जो आहे तो सोशल टॅबू आहे, तो रिलिजियस असेल असं मला नाही वाटत. तो रिजनल आणि कल्चरल टॅबू आहे की मासिक पाळीमध्ये स्त्री ही अपवित्र असते. वास्तविक मासिक पाळी असते म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघंही जन्माला येत असतात. मग त्याला अपवित्र का करून टाकले हा तो वेगळा संशोधनाचा भाग आहे. पण मासिक पाळीविषयी ज्या हिंदू समाजात किंवा ज्या जनरल समाजात आपल्या अवतीभोवती ज्या अंधश्रद्धा पाळल्या जातात होत्या असं म्हणू, कारण अलीकडे आपलं लाईफच इतकं स्पीडी झालेलं आहे, ते मुस्लिमांचं असो किंवा इतर कुणाचं असो, की या सगळ्या पाळायला कितपत वेळ मिळतो हा वेगळा विषय आहे. पण पूर्वी मी बघितलं आहे असं की मासिक पाळी जेव्हा मुलीला होते किंवा पिरियड्स तिचे चालू होतात तेव्हा तिला वेगळं बसवलं जातं. मग घरात ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, किंवा कुराण वाचायचं नाही, नमाज पडायची नाही, किंवा कुठलं जर रिलिजियस काही घरात घडत असेल तर त्याच्यामध्ये भाग नाही घेऊ दिला जात. ह्या प्रकारच्या अंधश्रद्धा पाळल्या जातात.
किंवा मासिक पाळी जेव्हा पहिल्यांदा येते तेव्हा मग तिचं ते काहीतरी 5 दिवस तिला ते वेगळंच बसवून ठेवतात, मग नवे कपडे घेतात, मग ते 5 फळं भरून तिची ओटी भरायची, म्हणजे आता ही बाई मुलगी रिप्रोडक्शन करायला सक्षम झाली, अशा प्रकारचा तो एक सांकेतिक विधी. आणि मला असं वाटतं की हा सगळ्या सेक्टमध्ये, सगळ्या रिलिजन्समध्ये केला जातो, कारण तो आपल्या भारतीय संस्कृतीचा, किंवा महाराष्ट्रापुरतं मला माहीत आहे, महाराष्ट्रात हे घडतंय, हे घडत होतं. आता कितपत करतात वगैरे हे मला माहीत नाही, पण इस्लाममध्ये म्हटलं तर हेच सगळं एक्झॅक्टली अदर दॅन इंडिया, अदर दॅन महाराष्ट्र, अरबस्थानात इकडे तिकडे कुठं घडत असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं हा परिप्रेक्ष्य जो आहे मुस्लिम महिलांच्या बाबतीतच्या ह्या मासिक पाळीच्या अंधश्रद्धांच्या बाबतीतचा, तर तो महाराष्ट्र, आजूबाजूचे काही राज्य एवढ्या पुरता, किंवा भारतात आपण असं म्हणू तेवढा असू शकेल. पण म्हणजे मुस्लिम समाजामध्ये काही घरांच्यामध्ये की मुलींना वेगळं बसवणं वगैरे वगैरे हे घडत होतं, कारण पूर्वी ते शक्य होतं, कारण पूर्वी शाळेत जायचं नसायचं, नोकरीला जायचं नसायचं, घरात इतर अनेक जण असायचे बाकीची कामं करायला. आता नवरा बायको एकटेच राहतात किंवा जॉईंट फॅमिली नसते, तर मग एक जर बाई घरातली बाजूला बसून राहिली तर घरातलं कोण करेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि नोकरी धंद्यातून कुणी 4 दिवस सुट्टी देत नाही, किंवा व्यवसाय जरी असेल तरी इतके दिवस पेअर करणं शक्य होत नसतं. त्याच्यामुळे हळूहळू काळाच्या ओघात ह्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत. आत्ता त्या कितपत आहेत त्याच्याबद्दल जरा शंकाच आहे. मॅडम, अजून एक असा प्रश्न की नमाज पढू शकतात का त्या जेव्हा? नाही, तेच सांगितलं मी, नमाज पडायची नाही, कुराण वाचायचं नाही, किंवा कुठल्या ईदची नमाज पडायची नाही, किंवा दर्गामध्ये जायचं नाही, किंवा कुठल्या आणखीन रिलिजियस काही घरात घडत असेल, पिरियड चालू असले तर लग्न नाही लावलं जात. त्या दिवशी लग्न असेल तर मग ठरलेलीच असेल तारीख आणि अचानक काही झालं तर, किंवा काही गोळ्या घेणं वगैरे अशा मुली करतात गोष्टी, त्या सगळ्याच ह्याच्यात करतात. किंवा जसं पूजेला बसता येत नाही किंवा कुठले विधी करता येत नाही, तसं देवळात जात नाही, तसंच हा प्रकार आहे की नमाज वगैरे पढत नाहीत. आणि हे पूर्वीपासून सांगितलेलं असतं, नमाज पढायची नाही, कुराण वाचायचं नाही. त्याला का हे काही रिझन नाही आहे, त्याचं काही एक्सप्लेनेशन कोणी देत नाही. कारण मला ज्यांनी सांगितलेलं असतं त्यांना त्यांच्या कोणीतरी सांगितलेलं असतं, आणि त्यांना त्यांच्या कोणीतरी सांगितलेलं असतं. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या पास ऑन केलेली मौखिक नॉलेज असतं, आणि त्याच्यानुसार सगळे वागत असतात. तसं केल्याने काय घडलं किंवा त्याच्यात काय चूक होतं आणि मोठं काहीतरी घडलं, त्याच्याने काहीतरी वाईट घटना घडली वगैरे, असं आपल्याकडे कुठला कार्यकारण भाव नाही आहे ह्याच्याबद्दल. मोहरमची जी मिरवणूक निघते त्याच्याबद्दलही काही सांगाल का? मोहरमची जी मिरवणूक निघते तर ॲक्च्युली शिया वेगळ्या पद्धतीनं मनवतात आणि सुन्नी वेगळ्या पद्धतीनं मनवतात. शिया लोकांच्यामध्ये ती इबादत आणि मातम मनवण्याची, दुःख मनवण्याची ती ईद असते. तर त्यावेळेस ते लोक काळे कपडे घालतात, मिरवणुका काढतात, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बोटांच्या मध्ये, आतमध्ये नखांच्या मध्ये, पुरुष जनरली ब्लेडची पाती किंवा असं टोकदार काहीतरी ठेवलेलं असतं, आणि ते असे मारून घेत असतात अंगावर, आणि मग त्यांच्या अंगातून ते रक्त निघत असतं. आणि खूप सारी इबादती करतात, रोजे ठेवतात. पण असं स्वतःला क्लेश करून घेणं, म्हणजे त्यांना त्रास झाला होता म्हणून आपण त्रास करून घेणं, हा एक त्याच्या मागचा भाग आहे. पण ते त्याच्यात हायजीन, हेल्थ किती पाळलं जातं हा एक वेगळा भाग. सुन्नी लोकांच्यामध्ये ताबूत बसवले जातात. आता ताबूत, मिरवणुका, असं कुठलंही ग्लोरिफिकेशन हे इस्लामचा भाग नाही आहे, पण हे रिजनल कल्चरचा भाग म्हणून आलेला आहे. मग तो 1 मजली ताबूत, 2 मजली ताबूत, 3 मजली ताबूत, आणि मग ते 9 दिवस त्याची स्थापना करायची, 10व्या दिवशी ती मोहरमची मिरवणूक निघते. तर त्याच्यामध्ये पण काही वेळेला ते हे केलं जातं, काय म्हणतात त्याला, शेर किंवा वाघ सारखं लहान मुलांच्या अंगावर पट्टे काढून मग त्यांना ते नाचवलं जातं. त्याच्यामध्ये कदाचित नवस बोललेल्याचा वगैरे, म्हणजे नवस वगैरे ह्या सुद्धा गोष्टी असतात, मुस्लिमांच्यामध्ये पण असतात. कारण मगाशी मी म्हटलं तसं तो पुन्हा रिजनल एक कल्चरल भाग आहे. तर ते नवस फेडायचं असेल तर, किंवा त्या काळात काय करतात, आग, अलावा म्हणतात त्याला, खंदक खोदल्यासारखं करून ते आग बनवतात. त्याच्यात मोठे कोळसे, रसरस्ते अंगार असतात, आणि त्याच्यावरनं ते माणसं चालत जातात, त्याच्यावरनं उड्या मारत जातात. मग ते असे प्रकार ते मोहरमच्या मिरवणुकांच्या मध्ये दिसतात, जे की दुसरीकडेही आपल्याला नॉर्मली पाहायला मिळतातच. हो, तुम्ही जो नवसचा उल्लेख केला, तर असं नवस करणे किंवा नवस फेडणे ह्या गोष्टी पण असतात. नवस करायचा, मग ते त्याला मन्नत हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर ते मन्नत मागणे असं म्हणतात. मग काय, हे झालं तर मी ते करीन, मुलगा झाला तर मी काय दर्ग्याला जाईन, ह्या दर्ग्यात जाईन, त्या दर्ग्यात कोंबडं कापीन, त्या दर्ग्यात बकरं कापीन, किंवा त्या दर्ग्यात मग ते, किंवा काही लोक कोंबडं बकरं वगैरे असं काही करत नाहीत, पण ते मलिदा करतात, आणि तो
देतात, दर्गामध्ये नेऊन फात्या करतात, किंवा मग मी गलेफ चढवीन असं म्हणतात. तो जो गलफ असतो ते दर्गामध्ये ती चादर चढवली जाते ना, त्याला ते गलफ म्हणतात. तर मग ते ह्या दर्ग्यात मी गलफ चढवीन किंवा दरवर्षी गलफ चढवीन, किंवा चांदीचा घोडा वाहीन, मुलाला चांदीचं कडं करून घालीन आणि मग ते 11 वर्ष ठेवतात. 11 वर्षानंतर मग ते कडं काढायचं असतं आणि मग त्यावेळेस जेवण वगैरे घालतात. तर ह्या जनरली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, ह्या सगळ्या समाजात आपण पाहिलेल्या असतात, हे होतं. पण नवस बोलणं हे असतं, मला असं झालं तर मी तसं करीन, तर किंवा काही वेळेला माझं हे झालं तर मी 11 मुलं घरी बोलवून जेवायला घालीन. काही गोष्टी ह्या चांगल्या असतात. आता 11 लहान मुलं कुठलीही बोलवून जेवायला घालणं इट्स ओके, पण आता ती मुस्लिमच असायला पाहिजेत का कुठलीही लहान मुलं चालतील? तर माझ्या मते कुठलीही लहान मुलं चालायला पाहिजेत, कारण लहान मूल हे इनोसंट असतं आणि त्याला जेवायला आपण घालतोय तर ठीक आहे. पण ते सुद्धा मग गरजू असेल तर त्यांना जेवायला घातलं तर ते जरा जास्त फलदायी असेल असं माझं मत आहे. पण त्याच्यासाठी मग किंवा हट्टीपणा करणं किंवा दुराग्रह करणं, ती मुस्लिमच असली पाहिजेत, ती ह्याच वयाची असली पाहिजेत, हे आजकालच्या कॉस्मोपॉलिटन जिथं राहतो तिथं सापडणं कठीण होत जातं. छोट्या छोट्या गावात हे अजून कप्पे बंद राहत असतात, तिथं हे शक्य होतं. पण आजकाल मग ते सगळं थोडं हळूहळू मागे पडत चाललेलं आहे. पण नवस बोलणं, मन्नत करणं, ती फेडणं हे प्रकार असतात. दर्ग्याला घेऊन पण अनेक गैरसमज आहेत, तर ते काय आहेत किंवा काय असतं? दर्गा हा जो भाग आहे तो बेसिक इस्लाममध्ये अल्लाह आणि बंदा, माणूस आणि अल्लाह याच्यामध्ये मधी काही नाही आहे, मेडिएटरची कन्सेप्ट नाही आहे. पण दर्गा संस्कृती हा सुफिझमचा थोडासा भाग आपल्याकडे आलेला आहे. तर दर्ग्याला सगळे जातातच असं नाही. मग दर्गा आली म्हणजे तिथं चादर चढवणं आलं, तिथं फुलं घालणं आलं, तिथं अमकं आलं, तिथं तमकं आलं, म्हणजे पुन्हा तो कर्मकांडाकडे जाणारा भाग आला. आणि तबलीग जमात किंवा तबलिगी लोक असतात त्याचा विरोध करतात. त्यांचं मत असं आहे की दर्गा म्हणजे अल्लाह आणि बंदा याच्यामध्ये काही डायरेक्ट कनेक्शन असलं पाहिजे. तुम्ही इबादत करा, जे सगळं नमाज, रोजा, जकात जे काही सांगितलं आहे ते करा, दर्गाला जाण्याची गरज नाही. म्हणजे इथं दर्गाला जायचं की नाही इथंच बेसिकली 2 मतप्रवाह आहेत. मग दर्गाकडे गेलं की मग तिथलं ते कर्मकांड आली, मग ते स्वच्छतेचा प्रश्न आला. आता सगळेच तीर्थस्थळं जाऊन बघितलं तर खूप स्वच्छ असतात असं नाही, अपवादानेच काही स्वच्छता सापडते. पण मग दर्ग्याच्या ठिकाणी थोडी अस्वच्छताही आढळते, काही ठिकाणी खूप शांत आणि खूप स्वच्छ असतं. पूर्वीच्या काळी कसं होतं, त्याचं प्रोफेशनल एवढं काही गोष्टी झालेल्या नव्हत्या. कुठंतरी माळावर झाडाच्या खाली एखादं असायचं आणि तिथे सगळे लोक जायचे, शांत आणि नॅचरल स्वच्छता जी असायची तिथं असायची. अलीकडे सगळं मॉडर्नायझेशनच्या नावाखाली मग ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण, ते सगळ्या गोष्टी झाल्या की तो बंदिस्तपणा येऊन जातो आणि मग त्याच्यातून सगळे स्वच्छतेचेही प्रश्न तयार होतात. पाण्याची व्यवस्था असणं, तिथं स्वच्छ शौचालयांची व्यवस्था असणं, मग नसली तर काय, किंवा आणि दर्ग्याचा आवार, केलेली व्यवस्था आणि येणारी जाणारी माणसं यांची संख्या, याच्यामुळे पण खूप गोष्टी होऊ शकतात. किंवा तिथे मग हे नवस फेडायला येणारे लोक असतात, कधी कधी मग तिथंच जेवण बनवतात, कधी आणून बाहेरून जेवण तिथं जेवलं जातं किंवा अनेक लोकांना वाटलं जातं. मग जेवताना होणारी अस्वच्छता, मग त्याचं क्लिनिंगची व्यवस्था कुठे आहे का, किंवा ते दर्ग्यावर जी मन्नत केली जाते ती मोस्टली कोंबडा, बकरं, नॉनव्हेज खाल्लं जातं मोस्टली, किंवा गोड असेल तर त्याचा चिकटपणा, हे सगळे त्यातून माशा, ते सगळं गुंगावत असतं. हा अस्वच्छतेचा प्रश्न येतो. दुसरं म्हणजे काही वेळेला लिंबू वगैरे, मी बघितलं आहे दर्गा सैलानी बाबाच्या वगैरे दर्गात गेलं, बुलढाणा साईडला एक दर्गा आहे सैलानी बाबांची म्हणून, तिथं ते लिंबू असतात, तिथं लिंबू टाकले जातात. तर ते रस्त्यावर सगळ्या लिंबांचा खच पडलेला असतो. मग लिंबू, त्याचा चिकटपणा, त्याची सालं, त्याच्यावरच्या माशा, त्याच्यातच माणसं चालतात आहेत. म्हणजे बेसिक जो दर्ग्याचा भाव आहे की आपण जाणं आणि काहीतरी तिथं शांतता मिळेल किंवा काय, हे सगळं त्याचं निघून जातं. आणि तो एक भाग झाला. म्हणजे अस्वच्छतेचा एक प्रश्न, हेल्थ अँड हायजीनचा प्रश्न. तुम्ही इबादतसाठी जात असाल तर त्याला किती जागा मिळते हे माहीतच नाही अलीकडे, कारण एक पेव फुटलेलं असतं की ह्या दर्ग्याला जायचं, त्या दर्ग्याला जायचं, ह्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची, त्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची. सगळीकडे ते सगळ्याच गोष्टींचं कमर्शियलायझेशन किंवा शो बिझनेस थोडासा आलेला आहे याच्यामध्ये. दर्ग्याला धरून ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत की तिथे ह्या दर्ग्यात नेऊन सोडलं की ते भूताचा असर झाला असेल तर तो उतरतो, वेडसरपणा असेल तर तो वेड उतरतं किंवा काय. आता मिरजेसारख्या काही दर्गा आहेत किंवा बडा ताजसारखी नागपूरमधली दर्गा आहे, आणखीन बऱ्याचशा दर्गा, आता ह्या 1-2 उदाहरणं आहेत तोंडावरची. पण अनेक दर्ग्यामध्ये घरातले मानसिक रोगी नेऊन सोडले जातात आणि मग त्यांना तिकडेच सोडलं जातं. मग ते बरे कधी होतात, बरे झाले तरी त्यांना घरी नेलं जातं का,
किंवा मग ते तिथंच सोडतात, तर त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, स्वच्छतेचा प्रश्न त्याचं काय, त्यांचं वेगळ्या प्रकारे काही शोषण होतं का, किंवा स्त्रिया जर असतील तर त्यांचे मासिक पाळीच्या विषयीचे प्रश्न असतील, त्यांच्या प्रोटेक्शनचा प्रश्न आहे, त्यांच्या सेफ्टीचा, त्यांच्या शोषणाचा प्रश्न, तर ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे कोणी लक्ष देतं का? कारण काही महिनोन्महिने त्या महिला तिथेच सोडून घरचे निघून जातात. दर्गा व्यवस्थापन काही त्यांची जबाबदारी घेत नाही. कुणीतरी म्हणतं की इथं सोडलं तर भूत उतरतं म्हणून घरातले येतात आणि काहीतरी ते फकीर बिकीर असतात तिथे दर्गामध्ये जातात आणि घरातले त्या घेऊन जातात आणि उतरण्यासाठी, भूत उतरण्यासाठी तिथेच सोडून जातात. किंवा वेडाची झलक आहे, मानसिक रोगी आहे तर तो बरा होण्यासाठी तिथेच सोडून जातात. काही लोक तर तरण्याचे म्हातारे होतात तिथे. पण मग ह्याच्याविषयी कुठं काही बोललं जात नाही किंवा आवाज उठवला जात नाही. किंवा बरं झालं तरी आता त्या माणसाला आठवते का कुणी आपल्याला इथं आणून सोडलं आहे आणि त्याला घरी कुठं जायचं आहे, तर तो कुठं जाईल, अशी कुठलीही व्यवस्था सिस्टीम नसते. त्याच्यामुळे हे येणारे सगळे अनुषंगिक प्रश्न जे आहेत ते त्याच्यावर म्हणजे विचार व्हायला पाहिजे त्याच्यावर असं वाटतं. पण असे समाजातले काय म्हणतात आस्तिक नास्तिक लोकांवर स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर जेव्हा बंधनं येतात तर बुरखा घालणं हे म्हणजे पाहिजेच किंवा नाही घातला तर तुम्हाला हे, तर अशा वेळी म्हणजे नाही घातला तर काय होतं, काही होत नाही. म्हणजे नाही घातला तर बुरखा हे एक आता खूप हिजाब, बुरखा ही खूप हाईप केलेली कन्सेप्ट आहे. त्याच्याविषयी खूप बोललं जातं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. जेव्हा आपण कुराणमध्ये त्याचा उल्लेख बघतो किंवा इस्लाममध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे इस्लाममध्ये सांगितलं आहे म्हणजे कुराणमध्ये काय सांगितलं आहे, तर स्त्री आणि पुरुष दोघांचाही पोशाख डिसेंट असला पाहिजे, सभ्य असला पाहिजे आणि खूप पातळ झिरझिरीत कपडे नसले पाहिजेत. हा एक बेसिक कन्सेप्ट त्याच्यात आहे. तुम्ही इस्लामचं ओरिजिन कुठे झालं आहे असं बघितलं तर ते मिडल ईस्टमधली गोष्ट आहे. आणि तिकडे नॅचरली सगळे मुस्लिम लोक आहेत, पण तिथे स्त्रिया आणि पुरुष अंगभर पायघोळ कपडे वापरतात. डोकंही झाकलेलं असतं आणि चेहराही झाकलेला असतो. कारण एक तर तिथली उष्णता, पांढरे कपडे घालतात ते सगळे लोक, उष्णता आणि वाळूची वादळं येतात त्या ठिकाणी, सँडस्टॉर्म्स होतात आणि बारीक जी डस्ट असते ती सगळी नाकातोंडात जाते किंवा कातडीवर चिपकते सगळी ती डस्ट. आणि पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिकडे, वाळवंट आहे, तर पाणी नाही आहे. तर त्या पाण्याच्या कमतरतेमध्ये काय करायचं, तर अंगभर पोशाख घालायचा, पायघोळ, डोकं, नाक, कान, जिथून वाळू आत जाऊन, उष्णता आत जाऊन तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतात, ते सगळं झाकून घ्यायचं. अशी ती बेसिक कन्सेप्ट आहे. तर तिथे सगळे त्या पद्धतीने, पुरुषांचंही बघा अरबस्तानमध्ये मोठेच्या मोठे पायघोळ झगे घातलेले असतात, स्त्रियांनाही तसंच आहे. आता ते हळूहळू पुरुषांच्याकडचं जाऊन मग ते स्त्रियांच्यावर कंपल्शन आणि आपल्याकडे ते येत त्या पांढऱ्या बुरख्यांचे झाले काळे बुरखे. आता तुम्ही सांगा इथल्या एवढ्या गरम वातावरणामध्ये काळे कपडे, आता बोहरी लोक किंवा ते बोहरी खोजा मेमन लोक असतात ते पांढरे फुलांचे बुरखे घालतात. त्यांचे बुरखे बघा जरा वेगळे असतात, डिझाईनवाले आणि छान छान. बाकी लोकांचे काळे बुरखे घालतात. आता एवढ्या गरमीच्या ह्याच्यात उन्हाळ्याच्या दिवसात किंवा ते काळे बुरखे कंटिन्युअस बांधून ठेवल्यामुळे अलीकडे तर ते नवीनच फॅड निघाले, नाक, कान, डोळे, एवढूसं डोळे उघडे ठेवतात, बाकी सगळं झाकून ठेवतात. हातात सॉक्स घालायचे, पायात सॉक्स घालायचे. याच्यामुळं हेल्थ अँड हायजीनचा काय परिणाम होतो का, स्किन डिसीजेस होतात का, स्वच्छ ऊन वारं ही सुद्धा शरीराची गरज आहे, ती लागत नाही. तर किंवा त्याचं समर्थन कसं केलं जातं की आम्हाला कोणी पुरुष जबरदस्ती नाही करत, आम्ही आमची चॉईस म्हणून घालतो. अनेक उच्चपदस्थ शिकलेल्या स्त्रियाही घालतात. आपण असं म्हणतो की चॉईसचा प्रश्न आहे, मग त्यांना बुरखा घालायचा असेल तर त्यांना का नाही चॉईस, असायला पाहिजे, तो भाग वेगळा. पण हे पॅट्रिएट म्हणजे आपण असं म्हणतो की पितृसत्ताक समाज व्यवस्थेतून त्यांचं ब्रेन वॉशिंग कितपत केलं जातं आहे. किंवा बुरखा घातला तर दुसरे पुरुष वाईट नजरेनं बघणार नाहीत, तर हा एक पुन्हा क्वेश्चन मार्कवाला प्रश्न आहे. कारण बुरखा घातलेले किंवा सो कॉल्ड घुंगट काढलेले ह्यांच्यासोबत काही दुर्वर्तन होत नाही असं मी तरी ठामपणे नाही सांगू शकत. त्याच्यामुळं आणि बुरखा नाही घातला तर काहीतरी पाप लागतं किंवा बुरखा घातल्याने खूपच पुण्य मिळतं, असं हे दोन्ही गोष्टी काही नसतात. कारण पाप पुण्य हेच पुन्हा रिलेटिव्ह कन्सेप्ट्स आहेत, मानायच्या की नाही तो प्रत्येकाचा पुन्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे, तो वेगळा. अलीकडे तुम्ही बघाल तर काही गोष्टी अतिरेक होत जातो कुठल्याही गोष्टींचा. 4 महिन्याची, 5 महिन्याची, 1 वर्षाची, 6 महिन्याची बाळं, त्यांनाही ते मखनी टाईप काहीतरी असं ते गुंडाळून ठेवलेलं असतं. आता त्या लहान मुलीला
तिच्या बॉडी पार्टचाच तो एक भाग आहे असं जेव्हापासून होतं तेव्हा ती काढायलाच तयार होत नाही. किंवा मग लहान वयातच तिला छान छान चकचकीत असं काहीतरी ते स्कार्फ वगैरे घेऊन दिले की तेच अट्रॅक्शन वाटत राहतं. आणि फॅशनकडे बुरख्याचे बुटिक्स पण आहेत फॉर एक्झाम्पल, ते महाग बुरखे वगैरे मिळत असतात तिथे. तर ते जर एकदा अट्रॅक्शन लागलं तर मग तो बुरखा काहीतरी वाईट आहे, तो आपल्या स्वातंत्र्यावर घालतो किंवा अशा पद्धतीनं विचार करण्याची मानसिकताच होत नाही आणि मग त्याचं मिथ्या समर्थन केलं जातं. पण जर मला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालायचा हक्क आहे तर बुरखाही घालायचा हक्क आहे, हा भाग वेगळा. पण त्याचे हेल्थचे प्रॉब्लेम, त्याची पुरुष म्हणजे स्वातंत्र्याचा प्रश्न, मानवी अधिकाराचा प्रश्न, हेल्थ अँड हायजीनचे प्रश्न. कारण काही वेळा काय होतं, शहरातल्या किंवा शिक्षित अवेअरनेस असलेल्या बायका ते बुरखे धूत तरी असतील किंवा नीटनेटकं ते वापरत तरी असतील, पण काही वेळेला बघितलं की खेडेगावातल्या बायका त्यांना एवढं हे नसतं किंवा इतकी गरिबी आहे, इतकं अज्ञान आहे की घरातलेच कपडे असतात आणि कुठं बाहेर जायचं झालं की पटकन त्याच्यावरच बुरखा अडकवला जातो. किंवा आजकाल तरुण मुली तर आतमध्ये जीन पॅन्ट आणि एवढे एवढे कपडे घातलेले असतात, वरून बुरखा. म्हणजे त्याचं नक्की प्रयोजन काय आहे आणि आपण करतोय काय, तर त्याचं एकदा प्रयोजन प्रत्येकाने क्लिअर करून घ्यावं आणि मग त्याचं घालायचं नाही घालायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण पर्सनली सांगाल तर आय एम नॉट इन फेवर ऑफ बुरखा. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेचा विचार करते तेव्हा ती कोणत्या अंधश्रद्धा पाळते किंवा ग्रहण काळात त्या काही गोष्टींचा विचार केला जातो का? येस, गर्भधारणा होताना काही विचार करायचं असतं किंवा नाही असं मला माहीत नाही आहे. पण मग स्त्री पुरुष एकत्र कधी येतील किंवा काय अशा दृष्टीने काही विचार होत असतील आणि त्या स्पेसिफिक डेट्स वगैरे त्या सगळ्यांच्यातच होतात. पण गर्भधारणा राहिल्यानंतर ग्रहण पाळतात, ते सगळेच जण पाळतात. म्हणजे काही चिरायचं नाही, काही वस्तूंची मोडतोड नाही करायची, एकाच जागी बसून राहायचं, सुईत धागा ओवायचा नाही, कापड शिवायचं नाही, कारण काय तर म्हणे बाळाचे ओठच फाटलेले होतात किंवा समथिंग काहीतरी. तर हे सगळ्यांच्याकडे असतं, तेच मुस्लिम समाजात पण असतं. आणि ग्रहणाच्या नुसार बाकीच्या सगळ्यांच्या ज्या अंधश्रद्धा असतात की दान करायचं, कपडे दान द्यायचे किंवा घरातलं आधीचं जेवण जेवायचं नाही, ते सगळं फेकून द्यायचं, त्याच्यात किडे पडतात वगैरे, ह्या सगळ्या थोड्याफार फरकानं ह्या गोष्टी असतातच सगळ्यांच्याकडे. आणि गर्भधारणेचं म्हणाल तर किंवा तो जो गर्भारपणाचा 9 महिन्याचा काळ असतो, मग त्याच्यात ते डोहाळे जेवण असेल किंवा मग त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात जनरली. एखादी व्यक्ती किंवा स्त्री शिक्षण घेते तेव्हा त्याचा अंधश्रद्धा पाळण्यावर न पाळण्यावर काही परिणाम होतो का? खूप चांगला प्रश्न आहे हा. काही अशिक्षित, अज्ञानी, ठार अडाणी, ज्यांना अक्षर ओळख पण नाही, अशा सुद्धा स्त्रिया नॉर्मल आयुष्यामध्ये खूप विवेकनिष्ठ आणि चांगल्या पद्धतीने विचार करणाऱ्या, विज्ञानवादी विचार करणाऱ्या आणि आपण काय म्हणतो त्याला प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या असतात. त्यांना श्रद्धा, अंधश्रद्धा आणि शिकलेलं आणि न शिकलेलं याच्याशी काही फरक पडत नाही. त्यांना हे माहिती असतं हे खरं आहे आणि हे असंच असतं. काही सुशिक्षित, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ जो लोक असतात ते पण बाहेर जाताना मांजर आडवी गेली की 3 पावलं मागे येतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा आणि अंधश्रद्धा पाळण्याचा काही फार संबंध आहे असं मला वाटत नाही. पण अलीकडे शिक्षणाने एक होते की ह्याबाबत बोललं जाते, ह्याबाबत कानावर पडते मुलींच्या लहान. आणि मग लहान मुलं त्यांना लहानपणापासूनच जर ह्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत असतील तर दे मे आस्क क्वेश्चन्स, ते प्रश्न विचारायला लागतात. मग हे असं का नाही करायचं, आणि 4 वेळा गप्प बसवलं तरी एका वेळेला तरी त्या लहान मुलाला उत्तर द्यावं लागतं. आणि त्या दृष्टीनं मग कदाचित पॅरेंट्सही थोडाफार विचार करत असतील. किंवा मग शिकलेल्या मुलीसुद्धा मग काही वेळेला गर्भारपणात आपण म्हणतो तसं ते मी हे चिरणार नाही, ते त्यांना पर्याय नसतो. त्यांना ते सगळं चिरून कापून स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जायचं असतं ऑफिसला. त्या कुठे हे उद्योग करत बसणार किंवा त्या दिवशी सुट्टी घेऊन घरात बसायला वेळ आहे का, असं सगळे प्रश्न असतात. त्याच्यामुळे शिक्षणाचा फरक निश्चित पडतो. पण शिक्षणासोबतच आपल्या अवतीभोवतीचं आपलं कुटुंब, आपला समाज, कारण अंधश्रद्धा ह्या मोस्टली पिअर प्रेशरनी, सोशल प्रेशरनी पाळल्या जातात. त्याच्यामुळे शिक्षण आणि ह्याच्यासोबतच माझं पर्सनल शिक्षण, ह्याच्यासोबतच माझ्या कुटुंबाची बॅकग्राऊंड, माझ्या कुटुंबाच्या लोकांची मानसिकता, मला उठाव करायला किंवा रिव्होल्ट करायला कितपत अलाउड आहे किंवा माझ्यात तेवढं धाडस आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा पण श्रद्धा अंधश्रद्धांच्या मध्ये सोबत आपल्याला विचार करावा लागतो. खतना, सुनता आणि सुन्नत हे पण अंधश्रद्धेचेच काही भाग आहेत का? याला काही सायंटिफिक गोष्टी? 2 गोष्टी, खतना आणि सुनता म्हणजे एकच. खतना त्याला म्हणतात किंवा सुनता म्हणतात. काही जण खतना म्हणतात, काही सुनता म्हणतात. मेल जेनायटल ऑर्गन जे आहे त्याच्या पुढे एक फोरस्किन असते, ती चॉप करून काढली जाते मुस्लिमांच्यात आणि त्याला खतना किंवा सुनता म्हणतात. आता ह्याच्यात
एखाद्याला नाही करायचं तर इट्स ओके, पण अलीकडे मुस्लिमच लोक नाही तर नॉन मुस्लिमसुद्धा काही वेळेला हे करून घेतात, किंवा लहान मुलाचं नसतील करत पण मेडिकली थोडं पुढे जाऊन त्यांना ते करावं लागतं. कारण जेव्हा वीर्य पास होत असतं तेव्हा ते तिथं अडकून, किंवा लघवीचे कण पुरुषांचे तिथेच अडकलेले असतात, तर त्याच्यातून आतमध्ये इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे काही डॉक्टर सजेस्ट करतात की त्यांना ते फोरस्किन ती चॉप करून घ्यावी लागते. तर त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा हेल्थ अँड हायजीन म्हणून बघितलं तर ते चांगलं आहे, चांगली प्रॅक्टिस आहे. पण आता अलीकडे डॉक्टरकडे करतात, किंवा अलीकडे काय प्रॅक्टिस निघाली, मुस्लिम एका तर जन्मताच मुलगा झाला की त्याचं हे करून टाकतात, खतना करून टाकतात डॉक्टर्स. म्हणजे काय होतं की तो लहान असताना त्याची ती स्किन लवकर भरून येणं, आणि त्याला काहीच कळत नसतं, ते लहान मूल पडूनच असतं, ते लवकरच बरं होऊन जातं. पूर्वी मुलगा 4-5 वर्षाचा झाल्यावर, 5-7 वर्षांचं झाल्यानंतर त्याचं ते खतना किंवा काय केली जायची. मग ते बाजारात नाव्याकडून कोणी मुल्ला मौलवी किंवा मस्जिदमधले कोणीतरी असं, मग त्यांच्याकडे ती हत्यारं चांगली आहेत का, त्याचं इन्फेक्शन होणार नाही का, किंवा मुलाने हातपाय मारले चुकून, ते शस्त्र त्याला कुठंतरी लागलं तर काय, आणि मुलं मग धावत पळत इकडे तिकडे पळत राहतात की त्याला चड्डी घालता येत नाही लहान मुलांना, मग लुंगीच बांधावी लागते, मग बाकीची मुलं चिडवतात. असेच अनेक त्याच्यासोबतच्या गोष्टी येतात. खतना आणि सुनताचा जेव्हा तुम्ही विषय काढला आहे तेव्हा फिमेल जेनायटल म्युटिलेशन पण आपल्याकडे इथं बघायला मिळत नाही, पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये, अरेबिक टोळ्यांमध्ये हा सगळा भाग होता की स्त्रियांची सुद्धा जेनायटल ऑर्गन्स चॉप करून काढले जायचे. कारण का तर ते जेनायटल ऑर्गन्स जसेच्या तसे राहिल्यामुळे त्यांची वासना अधिक भडकते, आणि मग ह्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्या वासनांचं दमन करण्यासाठी, किंवा तिला जास्त आनंद मिळतो मग ती जास्त हे करत बसेल असं. एकूण एक तर स्त्रीला हीन लेखण्याचा प्रकार याच्यातून, आणि स्त्रियांचं जे तिला शारीरिक सुख मिळणं, शी इज बाउंड टू गेट दॅट, पण ते तिला मिळू नये म्हणून लादलेली ही प्रथा. आणि त्याच्यामध्ये घरातल्याच कोणीतरी आज्या, माम्या, मावशा मोठ्या ते लहान मुलीला हे करतात. त्याच्यातून अनेक वेळा मुलगी पण ती घाबरून जाते, लहान हातपाय मारत असेल, छोट्या भागाऐवजी अनेक मोठे पार्ट्स कट केले जात असतील, त्याच्यातून तिचे आयुष्यभराचे रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ती मूलधारण हे करू शकणार नाही, ती संभोग करू शकणार नाही, अशा सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. सो खतना आणि सुनता ह्या गोष्टी आपल्याकडे फक्त भारतामध्ये जनरली पुरुषांची सुनता केली जाते, पण नॉन इंडियन कंट्रीजमध्ये, मुस्लिम कंट्रीजमध्ये ही प्रथा काही प्रमाणात फिमेल जेनायटल म्युटिलेशनची आहे. आणि आपल्याकडे शबनम पूनावाला म्हणून ज्या आहेत त्यांनी याच्या विरोधात खूप मोठं जाणीव जागृतीचं काम उभं केलेलं आहे. ओके. भारतात हिंदू धर्मातील अंधश्रद्धेचा मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धेवर किती प्रभाव आहे, की जसं की भोंदू बाबा जे भारतात प्रमाण थोडं जास्त पाहायला मिळतं, किंवा स्त्रियांच्या अंगात येणं, या गोष्टी मुस्लिम अंगात सगळ्यांच्या येतं, ते काही धर्म बघून येत नाही. मुस्लिमांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये पण, कधी पुरुषांच्या मध्ये पण, काही वेळेला लहान मुलालाच ते मोठं समजून बसतात, ह्याच्यात अंगात आलं किंवा ह्याच्यात याला साया आहे उसके ऊपर वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर अंगात येणं वगैरे हे नॉर्मल गोष्ट आहे, ती कोणाच्याही बाबतीत घडू शकते. ताईत, तावीज, गंडे दोरे, लिंबू मिरच्या हे सगळीकडे होतं. भोंदू बाबा, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात जेव्हा जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला तेव्हा त्याची पहिली केस विश्रांतवाडीमध्ये सापडली होती, आणि ती मुस्लिम माणसाच्या अगेन्स्ट होती. असे अनेक बाबा आहेत की जे फसवण्याचं, ह्याच्यात बेसिकली अर्थकारण दडलेलं असतं. कसं तरी करून लोकांना आपल्यापर्यंत आणायचं, त्यांच्या भीतीचा, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा आणि आपली दुकानं मजबूत करायची, हे बेसिक ह्याच्यामध्ये. सो हे हिंदू धर्माचा प्रभाव म्हणून किंवा मुस्लिम धर्माचा प्रभाव म्हणून त्यांच्यात, आणि त्यांचा प्रभाव म्हणून मुस्लिमांच्यात, असं काही नसतं. हे माणसांच्यावर असलेले वेगवेगळे सामाजिक प्रभाव असतात, आणि त्याच्यातून ह्या अंधश्रद्धा, लिंबू, धागे दोरे, गंडे दोरे, ताईत, काळी भावली, नजरबट्टू, आजकाल तर व्हॉट्सअपवर सुद्धा ते नजरबट्टूचं इमोजी आहे. म्हणजे AI वापरायला लागलो आपण, इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरायला लागलो तरीसुद्धा, आणि ते कौतुकानं लोक आपल्या DPला लावून ठेवतात किंवा आपल्या स्टेटसला लावून ठेवतात. म्हणजे ही मानसिकता, कुठं गेलो आहे आपण चांद्रयान आणि आपण अनेक गोष्टी करतो, आपण अवकाशात अंतराळात जाऊन आलो, तरी नजरबट्टू काय आपल्या मागून सुटत नाही. म्हणजे आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये किती काम करावं लागणार आहे हे अजून आपल्याला लक्षात येईल. एक शेवटचा प्रश्न, की महिला ज्या आहेत त्या अंधश्रद्धेविरुद्ध महिलांनी उभा राहून त्याच्या विरुद्ध लढा दिलाय किंवा परिवर्तन घडवले, अशा काही केसेस पाहिलेत का तुम्ही?
आता मी जसं शबनम पुनावालांचं नाव घेतलं तसं त्यांनी फिमेल जेनायटल म्युटिलेशनच्या विरोधात खूप मोठं काम केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माणसं आहेत, महिलाही आहेत त्याच्यामध्ये. आणि बेसिकली चळवळीत काम करणारा आमच्यासारखा प्रत्येक माणूस, स्त्री असू दे पुरुष असू दे, तो काही ना काही कारणाने अंधश्रद्धेविरोधात बोलतच राहतो. आमचे कार्यकर्ते आहेत ते सतत सांगत राहतात. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं तिमिरभेद म्हणून एक मंच आहे, एक पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि आमचे कार्यकर्ते मुस्लिम मुली असतील, मुलं असतील, सगळेच बोलत राहतात. पण मुस्लिमांच्यातल्या काही खास अंधश्रद्धा आणि त्याच्या विरोधात काहीतरी काम करून स्पेसिफिक हा माणूस आहे किंवा ही स्त्री आहे असं तरी आत्ता काही माझ्या ऐकिवात नाही आहे. मॅडम, आज व्याज घेणं किंवा व्याज देणं हे पण मुस्लिम धर्मात मान्य नाही आहे, पण बिना बँकच्या व्यवहाराशिवाय आपण आयुष्यात जगू शकत नाही आहे, तर याबद्दल काय म्हणणं? अगदी बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. व्याज देणं घेणं हे मुस्लिमांच्यात नाही, इस्लाममध्ये मान्य नाही असं आपल्याला सांगितलं जातं. तसंच फोटो काढणं मान्य नाही. मग आता हजला जायचं असेल तर पासपोर्टवर फोटो लागतो, किंवा बँक आधार कार्ड असेल का पॅन कार्ड असेल तर त्याच्यावर फोटो लागतात. त्याच्यामुळे फोटो काढणं हेच आपण स्वीकारलेलं आहे. ते काळाच्या सोबत प्रगती झालेली आहे. कारण जेव्हा कुराण अस्तित्वात आलं, इस्लामचं ओरिजिन झालं, तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्यात, म्हणून त्याच्यात बोललं गेलेलं नाही आहे. म्हणून ते आजही स्वीकारायचं नाही असं होत नाही. काळानुरूप आपल्याला बदल घडवावे लागतात. आजकाल अनेक मुल्ला मौलवी स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवतात, त्याच्यातून ते त्यांना ज्या पाहिजे त्या गोष्टी सांगतात. म्हणजे हे त्यांनी स्वीकार केलं आहे ना, मग नॉर्मल माणसांनी करायला काय हरकत आहे. पण ते नॉर्मल माणसावर कदाचित बिंबवलं असं जातं की हे तुमच्यासाठी हराम आहे. आणि मग अनेक माणसं स्वतःच्या रोजीरोटीचं साधन म्हणून बँकेत अकाउंट काढून पैसे ठेवायला तयार नाही आहेत. तर व्याज, त्या काळात बँक ही कन्सेप्टच नव्हती. प्रत्येकजण आपापला व्यवहार आपापल्या पद्धतीनं करत होता. कारण आपल्या भारतात जरी मग बघायचं म्हटलं, महाराष्ट्रात, तर बलुतेदारी सिस्टीम होती. तू हे वस्तू घे आणि ती दे, अशा गोष्टी होत्या. बँक ही कन्सेप्ट नव्हती. बँक ही कन्सेप्ट नसल्यामुळं व्याजबद्दल बोललं गेलेलं नाही आहे. पण आज व्याजाशिवाय काही होऊच शकत नाही. बँकेत आपल्याला पैसे ठेवावेच लागतात, बँके थ्रू व्यवहार हे करावेच लागतात. त्याच्यामुळं आणि हे व्याज मान्य नाही म्हणून बँकेत अकाउंट काढत नाही. हे कोण करतं तर अत्यंत खालचा गरीब मुसलमान करतो. अनेक मोठे लोक बँकेत पैसा ठेवून त्याच्यातून व्यवहार करून शेअर्समध्ये गुंतवून मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेले आहेत. तर सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि कॉमन माणसाला सांगायच्या गोष्टी वेगळ्या आणि आपण करायच्या गोष्टी वेगळ्या, असं जेव्हा करणं बंद होईल तेव्हा ह्या सगळ्या कन्सेप्ट्स बदलतील. आणि व्याज वगैरे आजकाल हे आपल्याला करावंच लागतं. व्याज, फोटो काढणं, काय म्युझिक, सिनेमा वगैरे असेल तर ते आलेलं आहे आजकालच्या काळात. त्याच्यामुळे ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला हवं आणि करायला पाहिजे. धन्यवाद मॅडम, तुम्ही एकूणच दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.